काय नाही हो, इथून म्हणलं काय आणलं फक्त जाळी बरं. इथूनच कुठून काय आलं घरात, माझी पाठ तिकडे फिरली दिसलं नाही ना मला तो, म्हणून इथं पाहिलं, घरात पाहिलं, मग तिकडे पाहिलं तर दिसला तो. चांगलं होतं, त्याचं फोन नाही भेटायचं. लई शांत होतं. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय सिद्धेश कडलग या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना काल सायंकाळी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावामध्ये घडलेली आहे. खरं तर नेहमीप्रमाणे सिद्धेश जो आहे तो आपल्या घरी अंगणामध्ये खेळत होता आणि त्याच वेळेस बाजूच्या शेतातून बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केला. खरं तर सिद्धेशची आजी जी आहे ती या कडबा कुट्टी मशीनवरती या ठिकाणी चारा कटिंग करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत होते आणि त्यांचं लक्ष या मशीनकडे असतानाच जो अंगणात खेळणारा सिद्धेश आहे, या बाजूला जर आपण बघितलं तर ह्या बाजूला त्यांचं घर आहे आणि याच अंगणामध्ये सिद्धेश जो आहे तो खेळत होता. आपली आजी आपल्यासमोर काम करते आणि त्याचं लक्ष केवळ आपल्या आजीकडे होतं. मात्र त्याच वेळेस बाजूच्या शेतातून बिबट्याने झडप घातली आणि चिमुकल्या सिद्धेशला घेऊन तो बिबट्या जो आहे तो पुन्हा हे जी गिन्नी गवत आपण या बाजूला बघतोय त्या गिन्नी गवतामध्ये त्या सिद्धेशला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याचा जीव घेतला. या घटनेने जे आहे ते संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि हे जे कुटुंबीय आहे यांच्यावरती खरं तर मोठी शोककळा पसरलेली आहे. हा सगळा घटनाक्रम खरं तर शब्दात व्यक्त करणं कुटुंबियांसाठी खरंच अवघड आहे. तरी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आजी, नेमकं काय कालचा तुमचा दिनक्रम कसा होता आणि काय काल संध्याकाळी नेमकं घडलं? काय सांगत, काय सांगायला दवाखाने. तुम्ही काय करत होता नेमका? सिद्धेश काय नाही हो, इथून म्हणलं काय आणलं फक्त जाळी बरं. इथूनच कुठून काय आलं घरात, माझी पाठ तिकडे फिरली दिसलं नाही ना मला तो, म्हणून इथं पाहिलं, घरात पाहिलं, मग तिकडे पाहिलं तर दिसला तो. म्हणजे फक्त तोंड फिरलं त्याने. हा ना हो, फक्त तिकडं माझी तोंड फिरलं, इकडं पाठ झाली. आता पाठीला काय माणसाचे डोळे राहतात. गिन्नी गवत हलत होतं म्हणून तिकडं पाहिलं त्यांनी, मग तिथंच होता बिबट्या होता, तिला पोरगा होता. सिद्धेशचा स्वभाव कसा होता? काय चांगलं होतं, त्याचं फोन नाही भेटायचं. लई शांत होतं, लई आणि काय हुशार खूप होत्या. आणखी काही नातेवाईक आहेत, परिसरातील लोक आहेत, काय सांगाल या परिसरात बिबट्यांची कशी दहशत आहे आणि एक तुमच्या देखत एका चिमुकल्याचा जीव जातोय, काय सांगा? मग आता काय करणार आहे हो, असं जर जवळून नेलं काय वाटत आम्हाला? आम्ही रोज शेतामध्ये कामं करीतो, कधी बी दिसत ना दुपारी 12 वाजता 1 वाजता. आम्हाला रोज कामाला जावं लागत, पोटासाठी काहीतरी करावंच लागत ना आम्हाला. कोण देणार आहे आम्हाला सांगा भाऊ? रोज कामाला आमची सोय करायला आधी, मग तुम्ही काय करणार? केला पाहिजे, वाघांना काय करणार? त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे ना. मग आमच्या घराजवळ लेकराचं केलंय, उद्या कोणाचं अजून इथं मग बघितलं तर या सगळ्या कुटुंबियांच्या भावना आहे. कारण त्यांच्या समोर अक्षरशः या बिबट्याने जे आहेत ते चिमुकल्या सिद्धेशला अक्षरशः ओढून नेलं आणि त्याला ठार केलं. खरं तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्याच्या अशा घटना घडत आहेत. विशेषतः चिमुकल्यांना बिबट्या जी भक्ष्य करतोय ती कुठेतरी आता चिंतेची बाब बनलेली आहे. सरकार विविध घोषणा करतंय, उपाययोजना राबवल्या जातील असं सांगतंय, मात्र ग्राउंड लेवलवरती ज्या पद्धतीने हे सगळे हल्ले होत आहेत त्यात माणसांचे जीव जात आहेत, विशेषतः चिमुकल्यांचे जीव जात आहेत, त्यांच्या वंशाचे दिवे जे आहेत ते विझले जात आहेत. ही कमी जी आहे किंवा हे जीव जे आहेत ते पुन्हा येणार आहेत का? आणि त्यामुळेच सरकारने आता कुठेतरी या बिबट्यांचा ठोस बंदोबस्त करावा अशीच मागणी ग्रामीण भागात होताना दिसतीये.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.